स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. त्याच्यामध्ये बेसिक टेन्सेस हे थोडं आज सरकू शकता. आज नवीन किती जण आहेत? आणि नवीन सेकंड. तर हे क्लिअर आहे सगळं? ऍक्सेप्ट केलं? त्या ग्रुपमध्ये पण ऍड करायचं परत एकदा मी रिवाइज करतो. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्यूअस पास्ट टेन्स, कंटिन्यूअस फ्युचर टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. ओके. तर आय करता है, डू वर्ब है, वर्क ऑब्जेक्ट है. ओके. आय डू वर्क, बेसिक वाक्य आहे आय डू. ओके. डू चा पास्ट टेन्स आहे डिड, डू चा थर्ड रूप आहे पास्ट पार्टिसिपल डन. ओके. तर ठीक आहे, आज जरा फास्ट घेतो आपण. टेन्सेस कोणी पूर्वी बघितले वापरलेले? आय डू वर्क, आय एम डुईंग वर्क, आय हॅव डन वर्क. ओके. बेसिक फक्त कन्स्ट्रक्शन समजून घ्या. आय डू वर्क, आय डिड वर्क, आय विल डू वर्क, आय एम डुईंग वर्क, आय वॉज डुईंग वर्क, आय विल बी डुईंग वर्क, आय हॅव डन वर्क, आय हॅड डन वर्क, आय विल हॅव डन वर्क. ओके. तर हे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. ओके. तर बेसिक आणखी याच्यामध्ये टेलिग्रामचं एक चॅनल आहे आपलं, त्याच्यामध्ये सगळे सिंपल टेन्सेस टाकलेले आहेत. यू कॅन गो थ्रू इट. ओके. की आय शॅल गो, त्याचं मिनिंग आहे वी शॅल गो, आय शॅल गो, वी शॅल गो, यू शॅल गो. ओके. तर लास्ट लेक्चरला मी जरा बघितलं, यू वापरून फ्युचर टेन्स जो आहे, यू वापरून जो प्रेझेंट टेन्स आहे, जरा एकदा रिपीट करायला लागेल. ओके. तर यू गो जाऊ दे, दुसरं यू सिंग आपल्याला आज यूज करायचा यानुसार. ओके. तो यूज करून आपण पुढच्या यू कॅन रिपीट आफ्टर मी. यू ऑल हे आपण यूज करणार आहे, तुम्ही सगळे. यू ऑल डू वर्क किंवा यू ऑल सिंग अ सॉन्ग. पास्ट टेन्स काय आहे, एक एक सांगतील. यू, यू ऑल, यू ऑल हा करता झाला. डिडच्या ऐवजी काय येईल?
sing, sang, sung. You all sang a song. फ्युचर टेन्स, यू ऑल, तुम्ही सगळे गाणं गाल. यू ऑल विल सिंग अ सॉन्ग. बरोबर, म्हणजे यू ऑल सिंग अ सॉन्ग, यू ऑल सॅंग अ सॉन्ग, यू ऑल विल सिंग अ सॉन्ग. ओके, यू ऑल जाऊ दे, यू वापरूयात आता. खाली प्रेझेंट टेन्स कंटिन्यूस काय होईल? यू काय येईल पुढं? यू ऑल त्याच्यामध्ये काय वापरायला पाहिजे? यू ऑल आणि सिंगिंगच्या मध्ये काय येईल? आर. यू ऑल आर सिंगिंग अ सॉन्ग. बरोबर. नंतर यू ऑल पास्ट टेन्स काय येईल? यू ऑल वर सिंगिंग अ सॉन्ग. ओके, कंजेस्टेड जरा थोडं कम्फर्टेबल बस काय रिपीट करतो थोडं हेच. कालच आपण वापरतोय सब्जेक्ट यू, वर्ब आहे सिंग, नाउन आहे सॉन्ग. तर परत एकदा, यू सिंग अ सॉन्ग. किती जण आज काय? am I audible to all who are online? Yes, sir. ओके, तर स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन सगळ्यांना दिसते? इज इट विजिबल टू ऑल? ओके, वी आर झूमिंग दिस आउट. कुठला टेन्स आहे? कंटिन्युअस असेल तर तो सिंपल नाही. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ओके, आणि वी ऑल पेक्षा आय एम झूमिंग दिस आउट. ओके, झूमिंग दिस स्क्रीन आउट. ठीक आहे, झूमिंग आउट म्हणजे मॅक्सिमाइज, झूमिंग इन म्हणजे मिनिमाइज. तर आपण यूज करतो यू सिंग. यू सिंग, यू सिंग अ सॉन्ग हे बेसिक वाक्य, त्याच्यावरून सगळेच वाक्य आपल्याला फॉर्म करायचे. यू सिंग अ सॉन्ग. सेकंड काय येईल? यू फर्स्ट टेन्स, यू सॅंग अ सॉन्ग. यू विल सिंग अ सॉन्ग. मी मुद्दामून सगळे टेन्स वेगवेगळे घेतोय कारण आपल्याला एक वाक्यता जर आली, प्रेझेंट टेन्स मधले पार्ट झाले ऑलमोस्ट, पण वेगवेगळे यूज करायचे. ऍडमिट प्रेझेंट कंटिन्युअस काय येईल? You are singing a song. Continuous past. You were singing a song. जर I असेल तर was. We असेल तर were. You असेल तर past tense मध्ये were. He असेल तर was. She असेल तर it असेल तर they were. ओके, तर तसं you were singing a song. नंतर you singing a song. ओके, नंतर प्रेझेंट परफेक्ट. You have sung a song. Past perfect. You
had sung a song, you will have sung a song. Okay. या सगळ्याचं मिनिंग आपल्या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये सगळ्याचे मिनिंग टाकले. दोज हू हॅव जॉईंड रिसेंटली, कुठला टेन्स आहे? एक्झॅक्टली. सिंपल प्रेझेंट नाही, प्रेझेंट परफेक्ट. हू हॅव जॉईंड रिसेंटली. तर परफेक्ट टेन्स ओळखायचं असेल तर काय? हॅव, हॅज, हॅड. कंटिन्युअस ओळखायचं असेल तर ING. आणि सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर फक्त वर्बची रूप आहे. ओके. आय विल डू, आय डू, आय डिड. ठीक आहे. तर जे नवीन आले त्यांच्यासाठी परत एकदा मिनिंग सांगतो. ही वर्बची लिस्ट आहे. ठीक आहे. ही वर्बची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये त्याचं मिनिंग आहे. हे मिनिंग कायम थोडं लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं, इज इट विजिबल नाउ? नो कन्फ्युजन. बी वॉज, बी वॉज बिन. ठीक आहे. जे ऑनलाईन आहेत त्यांना विजिबल आहे स्क्रीन? ओके. ठीक आहे. ऑनलाईन थोडे जरा इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ दे. ओके. तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. वी हॅव रिपीटेड लॉट मेनी टाइम्स. वी हॅव रिपीटेड अ लॉट मेनी टाइम्स. टेन्स कुठला आहे? कम्युनिकेशन. चेअर आहे. वी जरा बॅग म्हणजे बॅग आहे नाही. म्हणजे बॅग मध्ये असतील तर डिस्टन्स जास्त आहे ना, काढायचं ना. अजून कोणी मी आता लास्ट वाक्य काय बोललो? Which tense it is? ज्यावेळी हॅव आहे त्यावेळी तो प्रेझेंट टेन्स. हॅव रिपीटेड आहे त्यावेळी तो प्रेझेंट परफेक्ट. पास्ट परफेक्ट म्हणायचं असेल तर हॅड. वी हॅड रिपीटेड दिस अ लॉट मेनी टाइम्स. ओके. आपण हे रिपीट केले होते, आपण हे रिपीट केलेले आहे हॅव. ओके. ठीक आहे. आता टेन्स मध्ये मिनिंग मध्ये अजून कुठलं कन्फ्युजन आहे ज्याच्यामध्ये लास्ट बोर्डचं जे आहे? यू वेअर, यू वॉज होत नाही. ओके. फोटो बघायचा. सिंपल प्रेझेंट जो आहे. ओके.
कंटिन्युअस बघायला पाहिजे. प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, एकदा हे ऑब्झर्व करा. आय एम गोइंग, वी आर गोइंग. ओके, सेकंड पर्सन यू आर गोइंग आणि प्लुरल काय आहे? यू आर. ओके, तर यू सिंग्युलर किंवा प्लुरल असेल, दोन्ही वेळी सेम येते, आर आहे. हेल्पिंग वर्ब. बरोबर. ही इज गोइंग, शी इज गोइंग, इट इज गोइंग, दे आर गोइंग. पण तेच प्रेझेंट टेन्स मध्ये काय होतंय? ही गोज, शी गोज, इट गोज. ओके, रिक्वेस्ट ऍड झाली. रिक्वेस्ट ऍड करणार. ठीक आहे, क्लिअर झालं. यू आज आता हे सगळे जरा आपण टेन्सेस बऱ्यापैकी आता हे थोडं हे बोर्ड जो आहे हा तेवढं लक्षात ठेवा. परत एकदा. पण आज जे काय आहे, आज नवीन टॉपिक जो आहे तो आहे व्हॉइस. ओके, व्हॉइस म्हणजे प्रयोग. मराठीमध्ये अजून अवघड आहे मिनिंग. प्रयोगशीलताच पाहिजे माणसं, त्यावेळी हे होईल सगळं. ओके, ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस. ओके, मराठीतून तितकं लक्षात येणार नाही, पण एक्झाम्पल. ऍक्टिव्ह व्हॉइस काय आहे नक्की? एक सिंपल वाक्य, त्या वाक्याची रचना किंवा वाक्याचं कन्स्ट्रक्शन कसं पाहिजे, तो आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. आकाश बॉट अ बाईक, याचं मिनिंग खाली लिहिलंय. आकाशने एक दुचाकी विकत घेतली. ओके, आकाश बॉट अ बाईक ही सिंपल सेंटेन्स आहे. हे ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, तोच पॅसिव्ह व्हॉइस करायचा असेल, काय आलं मिनिंग? अ बाईक वॉज बॉट बाय आकाश. म्हणजे आकाशने बाईक विकत घेतली आणि बाईक आकाशकडून विकत घेतली गेली. हा पॅसिव्ह व्हॉइस. मराठीत पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बोलणं म्हणजे थोडं जरा कठीण होतं, पण इंग्लिशमध्ये हे तुम्हाला हे सेंटेन्सेस माहिती पाहिजे, याचे काही मिनिंग मी देतो जेणेकरून थोडे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये कुठं तुम्ही यूज करू शकता व्हॉइसेस. ते टेन्सेस वाईज आपल्याकडे आहे. ओके, एखादी घटना घडली, ती कुणाकडून घडली, तो कर्ता जो आहे तो शेवटी पाहिजे, बाय आकाश. घटना काय आहे? बाईक वॉज बॉट, घटनाच आहे ही एक, की दुचाकी विकत घेतली. कुणाकडून घेतली गेली? ती आकाशकडून. तर आता हे टेन्सेस जरा थोडे पुढे. सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे ऍक्टिव्ह व्हॉइस, त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. हे दोन एक्झाम्पल्स. गॉड प्रोटेक्ट्स अस. आय होप. तर वी आर प्रोटेक्टेड बाय गॉड. गॉड प्रोटेक्ट्स अस कुठलं टेन्स आहे? येस का यूज केला? दुसरा पर्सन म्हणजे यू. गॉड प्रोटेक्ट्स अस, येस का? थर्ड पर्सन. थर्ड पर्सन, बरोबर. ही शी इट म्हणून प्रोटेक्ट्स. तर सिंपल प्रेझेंट आहे,
त्याचा पॅसिव्ह वॉइस कसा होतो? अस म्हणजे आपल्याला, इथं मिनिंग. तर पहिला मराठीचं मिनिंग होते क्लिअर. गॉड प्रोटेक्ट्स अस. मराठीत काय मिनिंग? देव आपली रक्षा करतो. आपण देवाकडून रक्षले जातो. हा व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस. शब्दशः जर घेतलं तर वी आर प्रोटेक्टेड बाय गॉड. तर पहिलं अस आहे म्हणून तिथं वी वापरायचं. आपल्याला म्हणजे त्यामुळं आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते वी आहे. तर वी नंतर वी प्रोटेक्टेड बाय गॉड, याचं मिनिंग चुकीचं होईल. वी प्रोटेक्टेड म्हटल्यावर काय होईल? वी प्रोटेक्टेड याचं मिनिंग सांगा. नाही, देवाचं नंतरच, पण वी प्रोटेक्टेड आपण रक्षा केली होईल. बरोबर. त्यामुळं वी आर प्रोटेक्टेड, आपली रक्षा केली गेली. बरोबर. आपली रक्षा केली जाते ऍक्च्युअल मिनिंग, कारण वी आर आहे. त्यामुळं आरचं महत्व आहे ते समजावून सांगायला आज व्हॉइस घेतलाय. जर वी प्रोटेक्टेड म्हणलं तर डायरेक्ट आपण प्रोटेक्ट करतो, आणि वी आर प्रोटेक्टेड आपलं प्रोटेक्शन केलं जातं, आपली रक्षा केली जाते. कुणाकडून? बाय गॉड. व्हॉइस असा शिकवलाय पूर्वी कॉलेजमध्ये किंवा शाळेत अशा पद्धतीने, म्हणजे शिकवलं असेल तर चांगलं आहे, पण असं शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. मिनिंग वाईज जर घेतलं तर लवकर लक्षात आलं असतं त्यावेळी, किती वर्षांपूर्वी पडेल. ओके. दे प्ले क्रिकेट रेग्युलरली. ओके. तर दे प्ले क्रिकेट ह्याचं मिनिंग काय? ते रेग्युलरली क्रिकेट खेळतात, नेहमी. मग याचा व्हॉइस आपल्याला करायचं काय? करता कर्म शोधत बसला तर मग अवघड आहे. जर थोडं जरा सोपं करूयात. ते क्रिकेट खेळतात, क्रिकेट त्यांच्याकडून खेळले जाते. याला आता इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा. खेळले जाते, खेळले प्लेड, खेळले जाते इज प्लेड, खेळले गेले वॉज प्लेड. ठीक आहे. इज प्लेड पर्यंत आलो आपण. आता क्रिकेट खेळले गेले, खेळले जाते. क्रिकेट इज प्लेड रेग्युलरली. पण कोण खेळते? ते खेळतात. क्रिकेट आता खेळले, कोण खेळले? त्यांनी. त्यांनी म्हणजे काय होईल? देम. म्हणून दे, देर, देम, हिज, हिम, ही, हे सगळं माहिती पाहिजे. याचं मिनिंग त्यांच्याकडून म्हणजे बाय देम, त्याच्याकडून बाय हिम, आणि हिज म्हणजे त्याचे. लक्षात आलं? बाय हिज, बाय हिम. ओके. तर थोडं जरा हीच्या बाबतीत ते एक आता पुढे येईल वाक्य. बाय हिम किंवा बाय हिज. बाय हिज होत नाही, बाय हिम होत. ओके. हिम म्हणजे त्याला आणि हिज म्हणजे त्याचे. ठीक. तर सिंपल प्रेझेंट आहे, पण जरा दे आणि देर. दे म्हणजे ते, देर म्हणजे त्यांचे, आणि दुसरा देर आहे ते तेथे. हिअर अँड देअर. ओके. पण हे आणि ते म्हणजे दिस अँड दिस अँड, हे आणि ते म्हणजे काय? दिस अँड दॅट. ओके. पण हे बरेचसे आहेत. अनेक वचन दिसचं आणि दॅटचं अनेक वचन दॅटचं दोज, आणि दिसचं दीज, THESE. दीज आर इम्पॉर्टंट टॉपिक्स. दोज आर नाही, दीज आर. त्यामुळं कोणाला लिहून घ्यायचं असेल, आयुष्यात परत चुकायचं नाही कुणीच. दिसचं दीज आणि दॅटचं दोज. ओके. ठीक आहे. आजचं सेशन महत्वाचं आहे, कारण हे एकदा तुम्ही जर व्हॉइस शिकला तर ते तुम्ही यूज करा.
कधी तुम्ही म्हणणार नाही ते क्रिकेट खेळताय. तुम्ही लिहिताना मेल मध्ये किंवा कुठेतरी कुठली तरी गोष्ट केली गेली कुणाकडून हे तुम्ही त्या ईमेल मध्ये यूज करा, कुठलेही म्हणजे लिहिताना किंवा बोलताना. ओके, तर एकदा मी इथं लिहून देतो. शेअरिंग स्टॉप करायला पाहिजे का पहिलं लिहायला. व्हाईट बोर्ड failed to create. It failed to create jam. कुठला टेन्स? सिंपल. आणि इट फेल्स टू क्रिएट जॅम ऑलवेज कुठला? सिंपल प्रेझेंट. फेल्स का म्हणते? इट फेल्स थर्ड पर्सन. इट रेन्स ऑल द टाइम्स. सिंपल सिंपल प्रेझेंट इट. तर दिस म्हणजे ते, आणि दिस शेअर करतो एंटायर. थोडं जर हे सगळ्यात बेसिक आहे, एकदा लक्षात होऊ दे येऊ दे. ओके, शेअर झाले. दिस प्लुरल आहे दीज, दॅट्स प्लुरल आहे दोज. ठीक आहे. ओके, दिस म्हणजे हे सगळे, दिस म्हणजे हे, दीज पीपल असं ऐकलंय ना? दिस पीपल होत नाही. एक वचन. दोज पीपल, दिस पर्सन होऊ शकते एक साठी, सिंग्युलर साठी. ठीक आहे, ते लक्षात घ्या. दिस दिस. जरा एकदा परत रिपीट करूया. फर्स्ट जो आहे का व्हॉइस रिपीट करायचा. व्हॉइस इंटरेस्टिंग आहे, थोडं जरा ते यूज करायला पाहिजे. सिंपल जरा डिफरन्स कळून जाईल. सिंपल पास्ट घेत म्हणजे लवकर लक्षात येईल पूर्वी काय होता आणि काय. इज इट विजिबल? ओके, पॅसिव्ह व्हॉइस आहे. त्यामध्ये आलं. ओके, so we can begin with past tense. Okay, in active voice and passive voice. Arjuna sent arrows in all directions. कुठला टेन्स आहे? सिंपल पास्ट. ओके, आता याचं मिनिंग काय होईल? अर्जुनाने आणि बाण जे आहेत ते सगळ्या दिशेमध्ये अर्जुनाकडून मारले गेले, सोडले गेले. ओके, arrows were sent in all directions by Arjuna. ओके, तर सेंट म्हणजे पाठवले. ओके, आणि वेअर सेंट म्हणजे पाठवले गेले. ओके, ईमेल्स, आय सेंट अन ईमेल, याचं काय होईल? आय सेंट अन ईमेल. ओके, आय सेंट अन ईमेल, मी ईमेल पाठवलं. आता याचा व्हॉइस कसा होईल? पॅसिव्ह व्हॉइस. मराठीमध्ये काय होईल? मराठीत सांग. कर्मणी
माझ्याकडून ईमेल पाठवला गेला. ईमेल माझ्याकडे पाठवला गेला. मराठीतलं मी परफेक्ट पाहिजे. मी आता परत आहे दिनो. ईमेल माझ्याकडून पाठवला गेला. तर an email was sent by me. थोडं लक्ष द्यायचं की an email sent by me. ओके, ऑनलाईन दिसते का सगळं? आय सेंट an email was sent by me. ही दोन वाक्य जरी लक्षात आली ना तरी तुम्ही सगळी वाक्य व्यवस्थित प्रयोग तुम्ही करू शकता. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. फक्त बाय पॅसिव्ह मध्ये फक्त बाय. पॅसिव्ह मध्ये बाय असतं. ती घटना कुणाकडून घडली? मी ईमेल पाठवलं, ही घटनाच आहे. ती घटना कोण घडवली? मी. ओके, तर an email was sent by. तर एक दुसरं मिनिंग लक्षात घ्या या सगळ्या सेशन मध्ये. सेंट म्हणजे पाठवले आणि वॉज सेंट पाठवले गेले. ओके, कधी असं लक्षात त्या ज्यावेळी टेन्स मी शिकवत होतो त्यावेळी याला स्कोप नाहीये की पास्ट टेन्स पण आहे आणि सेकंड रूप पण वापरायचं. ते इथं वापरलं जातं की पास्ट टेन्स पण आणि सेकंड रूप हे वॉज सेंट जे आहे. ओके, पण सेंट पास्ट टेन्स नाही आहे तिथं. तो पास्ट पार्टिसिपल का सांगा? ते V2 नाही आहे, V3 आहे. तर त्या ठिकाणी V1 असतं तर कुठं सेंटचं सेंट असतं. आय सेंट an email दिसे इज आला असतं. नाही पण आय सेंड an email. मी ईमेल पाठवतो. an email is sent by me. लक्षात आलं? का चुकलंय काय? चुकायची गरजच नाही. का चुकेल? मिनिंग मराठीतलं क्लिअर आहे ना. आय सेंड an email. मी ईमेल पाठवतो. ईमेल माझ्याकडून पाठवला जातो. ऑलरेडी सांगितले. सेंड म्हणजे पाठवणे. इज सेंट पॅसिव्ह करतोय थर्डच वापरायचं, V3च वापरायचं इज नंतर. लक्षात आलं? का सांगा याच्यावर? आता एक दुसरं वाक्य मी घेतो. आय डू दिस वर्क. आता लक्षात येईल जरा लवकर. दिस वर्क इज डन बाय मी असं म्हणतो का नाही? क्लिअर आलं? कन्फ्युजन होईल सेंट मुळे थोडं. V3 आहे का V2 आहे? पण आता लक्षात आलंय का? हा, सेंट आहे. पण इथं डू डिड डन आहे. याच्यावरून लक्षात, माझं वाक्य जे आहे ते थोडं द्यायला हे झालं, पण आताही लक्षात आलं. इज इट क्लिअर टू ऑल दोज हु हॅव जॉईन्ड ऑनलाईन? येस सर. ओके, अजून कुणाला काही त्यामध्ये डाऊट्स आहेत? मिनिंग मध्ये सेंड पाठवणे, इज सेंट पाठवले जाणे, पाठवले जाणे, प्ले खेळणे, खेळले जाणे, इज प्लेड. ओके, मिनिंग क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, ठीक. द वर्क इज डन बाय मी याच्यावरून लक्षात आलं असेल. ठीक आहे. ओके, सिंपल पास्ट. ओके, अर्जुनाकडे येऊ परत आणि नंतर आता दे प्लेड क्रिकेट. परत मगाशीच वाक्य. मगाशी काय होतं? रेग्युलरली होतं. दे प्लेड क्रिकेट. दे प्लेड क्रिकेटचा अर्थ काय? दे प्लेड क्रिकेट येस्टरडे. पुढे दे प्लेड क्रिकेट येस्टरडे. सॉरी, ते काल. मराठीतलं मिनिंग परफेक्ट पाहिजे. ते काल क्रिकेट खेळले होते म्हणजे दे हॅड प्लेड होते. ते काल क्रिकेट खेळले. खेळ आहे सगळा काळांचा. थोडं खेळले गेले, खेळ हॅड प्लेड सगळं गरजेचं आहे ते. बरोबर, खेळ मांडला सगळं अवघड होते काम. क्रिकेट वॉज प्लेड
yesterday by them. ओके, जरा मराठीतलं मिनिंग सांगा मला. दे प्लेड क्रिकेट, ते काल क्रिकेट खेळले. कालच्याचं मिनिंग काय? क्रिकेट वॉज प्लेड yesterday by them. काल खेळले गेले. सोपं आहे ते, पण ऍक्टिव्ह वॉइस समोर असेल तर लक्षात येईल. ऍक्टिव्ह वॉइस नसेल ना, पण माझं एक लक्ष, म्हणजे मला असं वाटतं की ऍक्टिव्ह वॉइस आहे त्याचं मिनिंग मराठीतलं क्लिअरच पाहिजे. जर प्लेड क्रिकेट yesterday आहे म्हणजे काल क्रिकेट खेळले, तरच आपण त्याचा पॅसिव्ह वॉइस मराठीत व्यवस्थित करेल की काल क्रिकेट त्यांच्याकडून खेळले गेले, आणि त्याचं मग इंग्लिशमध्ये कन्वर्ट करतात. मला लहानपणी 10th व्हॉइस हा इश्यू का आवडत नव्हता, कारण त्याच्यामध्ये प्लेड जे आहे त्याचं मिनिंग क्लिअर नव्हतं. कारण व्हॉइस मध्ये कायम वॉज आहे, त्याच्यामध्ये जे सेकंड V2 वापरलं, V3, ते त्यावेळी सांगायला पाहिजे त्यांनी की हे पास्ट टेन्स नाही आहे, पास्ट पार्टिसिपल. आणि ते खेळले गेले, एखादी गोष्ट केली गेली किंवा केली जाते, म्हणजे मराठीतलं मिनिंग क्लिअर काय पाहिजे की करणे आणि केले गेले किंवा केले जाते. मग केले म्हणजे काय, त्याच्यामध्ये केले कॉमन राहिला. ओके, तो पास्ट टेन्स म्हणजे केले गेले, तो पास्ट टेन्स आहे म्हणून पास्ट, आणि केले गेले म्हणल्यावर तो पास्ट पार्टिसिपल झाला. हे इंग्लिश मधलं कन्व्हर्जन माहिती पाहिजे. बी वॉज बिन जसं आहे की बिन म्हणजे असलेले, आणि वॉज बिन असं पण एका वाक्यात आहे, मी तुम्हाला ते नंतर दाखवतो वॉज बिन वाला. तर हे क्लिअर आहे दोन्ही. इज इट क्लिअर? कसं होतंय, इज इट क्लिअर म्हणजे हे क्लिअर आहे का, आणि इज इट क्लिअर्ड दोन्ही वाक्य बरोबर आहे. इज इट क्लिअर म्हणजे हे क्लिअर आहे का, आणि इज इट क्लिअर्ड म्हणजे क्लिअर केले गेले आहे का. दोन्ही वाक्य बरोबर आहे, मराठीतलं मिनिंग वेगवेगळं. इज इट क्लिअर हे क्लिअर दिसतंय का असं म्हणल्यासारखं, हे क्लिअर आहे का म्हणजे हा टॉपिक, पण हा टॉपिक क्लिअर केला गेला आहे का माझ्याकडून. इज इट क्लिअर्ड बाय मी, बरोबर. केले गेले आहे, कुणाकडून क्लिअर केले, बाय मी. म्हणून ते व्हॉइस ओळखायला बायच पाहिजे असं काही नाही. म्हणून ते ई क्वेश्चन यायचा, ई नंतरचा जो एफ क्वेश्चन यायचा 10वीला, त्याच्यामध्ये जर टेन्स वापरले जायचा, त्याच्यामध्ये हे विचारायचे की हा व्हॉइस आहे का नाही, मग त्यावरून ओळखायचं. पण इज क्लिअर, वॉज क्लिअर, विल बी क्लिअर. लक्षात आलं? फ्युचर टेन्स अजून खेळ आहे वेगळा, त्याच्यात पण आहे क्रिकेट. पण हे दोन सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट हे लक्षात ठेवा. सगळे प्रॅक्टिकल वाक्य का घेतोय, कारण इज इट विजिबल हे आपण विचारलं की हे विजिबल आहे का, किंवा इज इट ऑडिबल हे ऐकायला आलेलं आहे का. पण इज इट ऑडिबलच्या ऐवजी तिथं आता ते नाऊन आहे ऍक्च्युली, पण हे तुम्ही थोडं लक्षात घेतलं पाहिजे की हे माझ्याकडून विजिबल म्हणजे माझ्याकडून क्लिअर केले गेलं आहे का. मगाच वाक्य बरोबर आहे, इज इट क्लिअर ऑर इज इट क्लिअर्ड बाय मी. आणि त्याचा आन्सर काय येईल, येस इट इज क्लिअर्ड बाय यू. ओके, हे आन्सर पाहिजे. एम आय ऑडिबलचं, एम आय ऑडिबल हा ऑलरेडी क्लिअर हे वर्ब आहे ऑलरेडी, आणि ऑडिबल हे ऍडजेक्टिव्ह आहे. ऑडिबल म्हणजे ऐकायला येण्याजोगं, म्हणजे ते ऍडजेक्टिव्ह विशेषण आहे. आणि क्लिअर आहे, क्लिअर म्हणजे दिसलं का, क्लिअर झालंय का. ओके, तर त्यामुळे ऑडिबल हा ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्हला आपण वर्ब कन्सिडर नाही करू शकतो. ओके, त्यामुळे मला त्याचा V2च नाही आहे ऑडिबलचा. दुसरं जे आहे ते फ्युचर टेन्स पण आज होऊन जाणार. सिंपल पास्ट
हे तिन्ही शिकवल्यानंतर लक्षात येईल की डिफरन्स काय. ओके, पूर्वीच्या इंग्लिशमध्ये, इंग्लिश ग्रामरमध्ये आय नंतर शालच वापरायचं. ओके, आय शॅल आन्सर देम. आय शॅल आन्सर देम याचं वाक्य काय, याचा अर्थ काय? मी त्यांना उत्तर देईन. परफेक्ट. आणि त्याचा मराठीतला व्हॉइस काय होईल? मी त्यांना उत्तर देईन. दिले दिले जाईल, देण्यात येईल. परफेक्ट. एखाद्याला नोटीस आल्यावर काय म्हणतो आपण? तर देम म्हणल्यावर त्यांना, देम म्हणल्यावर त्यांना, म्हणून वाक्याची पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात कशाने पाहिजे? ते माझ्याकडून त्यांना आन्सर दिले जाईल. तर हे मला, हे त्यांना म्हणायचं आहे ऍक्च्युली व्हॉइस मध्ये. पण दे आन्सरचं काय होईल? शॅलचं विल बी झालं. ओके, विल आन्सर्ड होणार नाही, बरोबर? विल आन्सर होईल, पण विल आन्सर्ड होणार नाही. त्याला करायचं आहे आता व्हॉइस साठी, व्हॉइस शिकायचे म्हणल्यावर करायला पाहिजे. मग त्यामुळे काय येईल मध्ये? विल बी आन्सर बाय मी, माझ्याकडून. ओके, तर आय शॅल आन्सर देम, मी त्यांना आन्सर देईन. आणि त्यांना माझ्याकडून आन्सर दिले जाईल. मराठीतलं शब्दशः मीनिंग. ओके, सेम इंग्लिश मध्ये आय शॅल आन्सर देम, दे विल बी आन्सर्ड बाय. आता एक सांगा, आन्सर्ड म्हणजे उत्तर दिले, पण उत्तर दिले जाईल याचं मीनिंग, याचं इंग्लिश मध्ये काय होईल कन्वर्ट? विल बी आन्सर्ड. बरोबर. ऐकले जाईल म्हणून पण एखादं वर्डिक्ट विल बी हर्ड इन कोर्ट बाय मी. कालचं वर्डिक्ट आलाय ना काहीतरी चुकीचा. बरोबर. तर ग्रँड मदर विल टीच अस हाऊ टू मिल्क काऊ. ओके, not how to milk cow by grandmother. सेंटेन्स क्लिअर होणार नाही. एक अजून एक आहे मॅडम एक्झाम्पल. सिंपल फ्युचर टेन्स पॅसिव्ह व्हॉइस. All the fruits will be sold by the fruit vendor. All the fruits will be sold by the fruit vendor. Vendor म्हणजे काय? वेंडर म्हणजे विकणारा. आणि फ्रूट वेंडर म्हणजे फ्रुट्स विकणार. आणि ऑल द फ्रुट्स विल बी सोल्ड बाय द फ्रूट वेंडर. सगळी फळे फळ विक्रेत्याकडून विकली जाते. मिनिंग असं करता मराठीची पूर्ण वाट लावायची काम चालू. थोडं जरा खालचं पण वाक्य बघा, ते त्याच फळ विकले जाणाऱ्याकडून चार्जेस पाहिजे याला. 20% जाईल, दिवसभर जाईल. चार्जर विल बी सीन, विल बी प्लग्ड इन म्हणजे चार्जर लावले जाईल. पण चार्जर लावले, चार्जर प्लग्ड, आणि मोबाईल वॉज प्लग्ड बाय मी. ओके, म्हणजे मोबाईल किंवा चार्जर ते आता दे विल बी हेल्प्ड जनरसली बाय हिम. जनरस म्हणजे काय? जनरस वाक्य ऐकलं?
जेन्युन जेन्युन म्हणजे जनरस. बाय हिम आलं का? दे विल बी हेल्प जनरसली. मला माहित होतं हे येणारच. बाय हिम त्यांची मदत. तर त्याच्या आधी ऍक्टिव्ह व्हायचं जरा बघा. ही विल हेल्प देम जनरसली. सिम्पल आहे. पण आता ते 2 मार्क मिळवायला ते वरचं करायला लागलं पॅसिव्ह व्हॉइस. थोडक्यात म्हणजे ही विल हेल्प देम जनरसली. आता ही आहे म्हणजे त्याचं काय होणार? बाय हिम. म्हणजे आपली शाळेतली पद्धत सांगतो बाय हिम. पण एक मराठीतलं मिनिंग जरा लक्षात घेऊया. ही विल हेल्प देम जनरसली. तो मनापासून त्यांना हेल्प करेल आणि त्यांना त्याच्याकडून मनापासून हेल्प केली जाईल. हे मराठीत त्यावेळी इंग्लिशच्या सरांनी जर सांगितलं असतं तर ते वरचं आपोआप लिहिलं असतं. पण दे विल बी हेल्प जनरसली बाय हिम. ठीक आहे. तर याच्यामध्ये देम आहे म्हणून सुरुवात काय केली? दे. देम आहे म्हणून त्याची सुरुवात दे केली. आता त्यांना हेल्प केली जाईल. आता परत केली जाईल म्हणलं की विल बी हेल्प आणि केली म्हणल्यावर म्हणजे हेल्प विल बी हेल्प आणि विल हेल्प ऍक्च्युली काय झालंय विल बी हेल्प बी लावून त्याचा पास्ट टेन्स केला जातो. ओके. पण तो इन ऍक्च्युअल पास्ट टेन्स मध्ये वर्बचं V1 वापरायचं. विल हेल्प म्हणजे मदत करेल आणि मदत केली जाईल म्हणजे विल बी हेल्प. ओके. तर काही म्हणजे मेन मोठ्या मोठ्या ज्या घटना आहेत किंवा बाबा जसं नोटीसला आन्सर दिलं जाईल. नोटीस विल बी आन्सर्ड बाय दॅट पॉलिटिशियन. असं काही काही आपण पॉलिटिशियन विल आन्सर द नोटीस हे जनरली नसते. ह्याच्यामध्ये पॉलिटिशियन पेक्षा ती नोटीस महत्वाची. पॉलिटिशियन येतील जातील, नोटीस महत्वाची. तेव्हा नोटीस विल बी काय महत्वाचं आहे ते सगळ्यात म्हणजे इन्सिस्ट करायला हे व्हॉइसचा यूजच त्यासाठी की फुटबॉल विल बी प्लेड ऑन वीकेंड्स बाय अस. वी विल प्ले फुटबॉल ऑन वीकेंड्स. तर तुम्हाला थोडं जरा बोलताना किंवा थोडं फ्लुएन्सी जर आणायची असेल लिहिण्यामध्ये किंवा बोलता तर हे आहे. आता फुटबॉलच्या मॅचेस चालू आहेत तर वी विल प्ले फुटबॉल ऑन वीकेंड्स. ओके. वी विल प्ले फुटबॉल ऑन वीकेंड्सचं मराठी मिनिंग काय होईल? आम्ही वीकेंड्सला खेळणार का खेळेन? ओके. खेळू. आम्ही या वीकेंडला फुटबॉल खेळू. आता याचं मराठीतलं मिनिंग जे होईल ते होईल सांगा थोडं व्हॉइस करता. फुटबॉल सॉकर आमच्याकडून या वीकेंडला खेळले जाईल. ओके. हा कारण फुटबॉल हे नाऊन आहे त्याच्यामध्ये म्हणजे कर्म आहे सब्जेक्ट आहे आणि ज्यावेळी आपण व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करतो त्यावेळी सब्जेक्ट फर्स्ट आहे. म्हणून म्हटलं मराठीतलं मिनिंग क्लिअर पाहिजे. वी विल प्ले फुटबॉल ऑन वीकेंड्स म्हणजे आपण फुटबॉल खेळू वीकेंड्स आणि फुटबॉल खेळला जाईल म्हणजे यातली घटना कुठली? प्ले क्रिकेट टू प्ले फुटबॉल ही घटना आहे. ती घटना आधी पाहिजे. कुणाकडून खेळलं जाईल? आपल्याकडून म्हणजे बाय अस. काय केलं जाईल? फुटबॉल विल बी प्लेड. म्हणजे खेळलं जाईल म्हणजे विल बी प्लेड. त्यामुळं खेळलं जाईलचं मिनिंग लहानपणी आपल्याला सांगितलं असतं तर इमिजिएट व्हॉइस क्लिअर झाला असतं. खेळेल म्हणजे विल प्ले आणि खेळले जाईल म्हणजे विल बी प्ले. ते जाईल काहीतरी केलं जाईल त्यावेळी पास्ट टेन्स होतो. ओके. म्हणजे पास्ट पार्टिसिपल केलेले म्हणजे माझं पहिलं लेक्चर आहे बी वॉज बीन. बीन म्हणजे केलेले. त्या बिनची ही कर्माची फळ आहे थोडक्यात म्हणजे कर्म जे आहे. ठीक आहे. विल बी प्लेड विल बी प्लेड विल प्ले. ठीक आहे. जास्त आज पहिलाच दिवस आहे काही लोकांचा तर
क्लिअर आहे परत? इज इट क्लिअर टू ऑल हू हॅव जॉईन्ड ऑनलाईन? Yes, sir. All have joined online this session. तर हे माझं वाक्य आहे, ऑल हॅव जॉईन दिस सेशन ऑनलाईन. याचा जरा पॅसिव्ह व्हॉइस काय होईल? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे खेळत. दिस सेशन This session was joined. This session has been joined by all. हॅज बीन येणार ते सिम्पल पास्ट मध्ये घ्यायला पाहिजे तुम्ही. डेलीच मी वाक्य जरा माझं बघतो अजून ते यायचं. This session दिस सेशन ऑल हॅव म्हणण्यापेक्षा ऑल जॉईन दिस सेशन याचं काय पॅसिव्ह. ऑल जॉईन दिस सेशन ऑनलाईन. Session was joined. सॉरी. this session was दिस सेशन This was बरोबर ना? ऑल जॉईन दिस सेशन ऑनलाईन. आता समजा मला प्रेझेंट मध्ये करायचं तर सगळ्यांनी हे सेशन ऑनलाईन जॉईन केले. पण सगळे ऑनलाईन सेशन डेली जॉईन करतात तर काय काय क्लिअर हॅव बीन का आहे या वाक्याला क्लिअर करायचं. हॅव बीन म्हणजे परत ऑल त्या दुसऱ्या टेन्स मध्ये घेऊ. हे काढा ना ईडी ईडी लावायचीच नाही बरोबर. ऑल जॉईन दिस सेशन ऑनलाईन. ठीक आहे. दिस सेशन आता मराठीतलं मिनिंग पहिल्याचं ऑल जॉईन दिस सेशन ऑनलाईन. सगळे हे सेशन ऑनलाईन जॉईन करतात. हे सेशन सगळ्यांकडून ऑनलाईन जॉईन केले जाते. परफेक्ट. आज व्हॉइस आजपर्यंत जेवढा व्यवस्थित कळला होता का नाही मला माहिती नाही. आज कळलं का? कळलं. पॅसिव्ह हा मेन आणि मेन पहिल्या व्हॉइस मध्ये मराठीतलं वाक्य आहे. व्हॉइस मध्ये काळ चेंज करायचा नाही. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचा काळ बरोबर आहे का बघायचं. काळ चेंज होत नाही. काळ चेंज फक्त दुसऱ्या एका गोष्टीमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. संदर्भ सहित स्पष्टीकरण त्याच्यामध्ये काळ चेंज होतो. त्यामध्ये काळ पास्ट असतो काही. ओके. संदर्भ म्हणजे घडली गेलेली गोष्ट त्यामुळे ते पास्ट टेन्सच होतो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये. पण व्हॉइस मध्ये काळ चेंज करायचं. काळ चेंज केला की त्याचं मिनिंग चेंज झालं आणि मार्क केलं. ओके. आणि आपल्याला जे म्हणायचं आहे ते पण होतं. ठीक आहे. तर ऑल जॉईन दिस सेशन ऑनलाईन. ठीक आहे. जे ऑनलाईन सेशन ज्यांनी जॉईन केले त्यांना कळलं. Yes, sir. नक्की. Yes. इज इट सो? ओके. ठीक आहे. आता या सेशनला काही डाऊट आहेत आणखी? कुणाला काही ऑनलाईन जे जॉईन आहेत त्यांना डाऊट्स काही पुन्हा समजावून सांगा असं काही. कारण व्हॉइस आहे थोडं डिफिकल्ट वाटू शकतं आता न्यूली. किंवा पुन्हा सांगा एकदा पुन्हा रिवाइज करूयात परत. दे विल आन्सर दिस क्वेश्चन. याचा व्हॉइस करा. दे विल आन्सर दिस क्वेश्चन. They answered this question. This question
दे आन्सर दे विल आन्सर झालं ना. दे आन्सर दिस क्वेश्चन Question is answered. बाय ओके. त्याच्यामध्ये टेन्स कुठे चेंज नाही. दे आन्सर दिस क्वेश्चन इज आन्सर्ड बाय देम. दे विल आन्सर दिस क्वेश्चन विल बी आन्सर्ड बाय देम. दे आन्सर्ड दिस क्वेश्चन, त्यांनी क्वेश्चनचा आन्सर दिले, त्यांच्याकडून या क्वेश्चनचा आन्सर दिले गेले म्हणजे वॉज आन्सर्ड. दिले जाते म्हणजे इज आन्सर्ड. दिले जाईल म्हणजे इज विल बी आन्सर्ड. ओके. तर हे गाणं माझ्याकडून गाणं म्हणलं जाईल, विल बी सम, आणि गाणं म्हणलं विल सिंग. बरोबर. म्हणजे बेसिक थोडे क्लिअर आहे सगळ्यांना आता. विथ्री, पण विथ्री तसं लक्षात नका ठेवू. मेनली केलं जाईल, एखादी गोष्ट केली जाईल म्हटल्यावर विल बी. इज आन्सर्ड, इज डन. ओके. वर्क इज डन लक्षात ठेवू. आय विल बी वर्किंग, आय विल बी वर्किंग नकोच मला, कंटिन्युअस नको आज. आय विल वर्क ऑन दिस, आय विल वर्क ऑन दिस प्रोजेक्ट. ओके. हे तुम्हाला कन्वर्ट करायचं, आता ट्राय करा. आय विल लिहितो. तर 4 मिनिटं राहिले, 2 आन्सर आणि हे बिहेवियरल क्वेश्चन. आजचं सेशन आता थोडं एक समप करूया. त्याच्या आधी बिहेवियरल HR क्वेश्चन्स आहेत काही. ओके. टेल मी हाऊ यू विल हँडल if suddenly the priorities of project were changed. Example answer है. I certainly understand that there might be valid reasons for a company to change the priority of a project. Okay. समजा प्रोजेक्टची प्रायोरिटी म्हणजे क्वेश्चन काय विचारलंय ते बघा, की तुम्ही ते कसं हँडल कराल जर प्रायोरिटीज प्रोजेक्टच्या चेंज झाल्या. काय होते, प्रत्येकाला प्रोजेक्ट दिला जाईल IT कंपनीज मध्ये, प्रायोरिटीज जर चेंज झाल्या तर तुम्ही त्याला कसं बिहेव कराल. ओके. तर देर विल बी व्हॅलिड रिझन्स, देर माइट बी व्हॅलिड रिझन्स. तिथं व्हॅलिड रिझन असू शकते. द विजन ऑफ अ प्रोजेक्ट at one particular point of time would change at another time due to various conditions. If the priority of the task that I work on gets changed, I will put efforts into understanding why this happened, and I will consider that it is in the best interest of the company, and start to work on the new task of higher priority rather than creep about it. Creep म्हणजे त्या गोष्टीबद्दल रिग्रेट करणार नाही. ओके. द अल्टिमेट गोल इज टू अचीव बिग थिंग्स बाय पुटिंग इन माय बेस्ट एफर्ट्स. ओके. यातलं दॅट इट इज इन बेस्ट इंटरेस्ट ऑफ द कंपनी हे वाक्य न चुकता वापरायचं. ठीक. कंपनीचा इंटरेस्ट कशात आहे? कंपनीचा इंटरेस्ट म्हणजे यामध्ये इंटरेस्ट आहे का? या शब्दाचा अर्थ काय आहे? इट इज इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द कंपनी. याचं कोणी ऑनलाईन जरा जे जॉईन झाले ते जरा सांगतील मला की काय मिनिंग आहे याचं. कंपनीचे गोल ठेवायचे, टार्गेट actually that it is in best interest of the company. नाही पूर्ण प्रोजेक्टचा त्या रिलेटेड नाही, पण एखाद्याचं हित, कंपनीचं हित कशात आहे हे याचं मिनिंग आहे. जे कंपनीच्या हिताचं आहे ते मी करायला रेडी आहे.
हा जो काही चेंज झालाय प्रायोरिटी मध्ये तो कंपनीच्या हिताचा आहे, म्हणून मी नवीन परत स्टार्ट म्हणायला काय जाते तुमचं त्या HR क्वेश्चन. किती काम केलेलं असते माहित आहे आपल्याला, पण म्हणायला काय जाते, इट इज इन बेस्ट इंटरेस्ट ऑफ द कंपनी. आपला इंटरेस्ट काय माहित आहे आपल्याला, पण तरी म्हणजे आपलं हित, कंपनीचं हित जे आहे ते म्हणजे इट इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द कंपनी. ओके, हे असं जर आन्सर द्या, त्या बेस्ट इंटरेस्ट वापरला किंवा क्रीप वापर, क्रीप अबाउट इट. क्रीप म्हणले म्हणजे टू रिग्रेट करत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट जे काही नवीन आहे, ज्या प्रायोरिटीज मला सेट केलं ते माझ्या विथ माय बेस्ट एफर्ट्स परत मी चेंज करतो. तर हे थोडं आन्सर बऱ्याचदा विचारलं जाईल, किंवा फक्त हे HR क्वेश्चन साठी मी दिलेलं नाही आहे की सडनली प्रायोरिटी चेंज झाल्यावर तुम्ही काय करा. हे सगळे जे मी काही तुम्हाला दिलंय दॅट इज इट बेस्ट इंटरेस्ट ऑफ द कंपनी. एखादा तुमचा भाऊ आहे तो ऐकत नसेल, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे, तो त्याच्या हिताचं बघेल. ही विल सी व्हॉट इज बेस्ट इन हिज इंटरेस्ट. इंग्लिश जर तुम्हाला एक्सपांड करायचं असेल तर तुम्ही जे काय वाचाल ते यूज करा. ही जी काय पीडीएफची जी मी फाईल दिली आहे त्याच्यामध्ये फक्त त्या HRचा इंटरव्ह्यू येईल आणि मी वाट बघतोय आता कधी एकदा आन्सर, असं नाही आहे. ते हायलाइटच ह्याच्यासाठी केले की हे तुम्ही डेली आज मी वापरणारच ते वाक्य हे डोक्यात. कारण हे सगळं जर तुम्ही पाठांतर करत बसला तर नाही होत, हे तुम्हाला कायम यूज करायचं. आय विल नॉट क्रिप अबाउट इट, वापरा ना. क्रिप पुढच्याला पण कळणार नाही काय वापरलं आणि नंतर तो डिक्शनरीत बघेल, बरोबर. आय विल नॉट क्रिप कुठेही वापरा आज, काय हरकत आहे. म्हणून यातले जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, व्हॅलिड रिझन तर वापरतोच आपण. ओके, अजून कुठला महत्व, त्यामुळं इंग्लिश शिकताना पण ही लक्षात घ्या, आय सर्टनली मी कुठं अजून वापरू शकतो. आय सर्टनली अंडरस्टँड की मला हे डेफिनेटली, सर्टनली म्हणजे डेफिनेटली दरवेळी, हा कम्प्लिटली किंवा सर्टनली म्हणजे डेफिनेटली मोस्टली. ओके, म्हणजे मला हे शब्द मला पूर्णपणे माहित आहे कम्प्लिटली जे काय आहे. आय सर्टनली अंडरस्टँड. सर्टनली म्हणजे थोडं सॉफ्ट डिसेन्सी येते आपल्या आन्सर मध्ये. ओके, क्रिप म्हणजे टू नॉट टू रिग्रेट अबाउट दिस. ओके, इफ द प्रायोरिटी ऑफ द टास्क that I work on gets in changed, I will put efforts into understanding why this has happened पाहिजे मला वाटतं, has this happened. Okay. The ultimate goal is to achieve big things by putting in my best effort. By putting. Why this? त्याने आन्सर म्हणजे why this has happened. ओके, why this has happened. ओके, why this happened. ठीक आहे, कारण ते पहिलं वाक्य ते फ्युचर आहे. त्यामुळे पुटिंग इन एफर्ट्स ज्यावेळी तुम्ही घेता त्याला पुटिंग इनच पाहिजे. मी पुटअप करतो असं ऐकलंय पुढं, तुम्ही ऐकलं? एखादं कोटेशन जर दिलं एखाद्या कंपनी तर मी पुटअप करतो, मराठीत बोलणारे बात पुटअप. पुटअप म्हणजे मी फक्त पुट म्हणजे त्याच्या टेबलवर ठेवणार नाही, पुटअप म्हणजे त्याला सांगणार हे असं आलं, बरोबर. त्यामुळे असे काही पुढच्या सेशनला आपण पुटिंग इन, पुटअप. मागच्या वेळी काय वाक्य होतं, मी तिकडे चाललोय, काय होतं, इज ऑफ द मार्क, आय एम ऑफ टू. ओके, तर हे असं काही मी ह्याच्यासाठीच हे दिले की तुम्ही यातलं प्रत्येक वाक्य तुम्ही वाचा परत एकदा. टेल मी अबाउट why you were not satisfied with your performance, about a time when you were not satisfied about performance. आहे टाइम आपल्याकडे आहे, 5-3-2. टेल मी अबाउट टाइम when you work. सॅम्पल आन्सर एक घ्या. when I initially joined my job right after college. म्हणा ना, राईट आफ्टर कॉलेज. राईट आफ्टर कॉलेज कुठे यूज करू शकता तुम्ही, हे तुम्हाला दिलेले टिप्स आहेत. इनिशियली जॉईन माय जॉब आफ्टर कॉलेज असं म्हणण्यापेक्षा राईट आफ्टर म्हणा. राईट आफ्टर म्हणजे इमिजिएटली आफ्टर कॉलेज. आज जर तुम्ही म्हणजे हा व्ह्यू ठेवून जर इंग्लिश शिकला माझ्याकडून तरी, तर हे तुम्हाला कायम तुम्ही हे गोष्टी वापरायला मी सांगतो. राईट आफ्टर दॅट. राईट आफ्टर म्हणल्यावर त्या आन्सरला तुम्हाला एक लक्षात येते की या माणसाला सगळं इंग्लिश येतंय, थोडक्यात त्याचा समज जातो. राईट आफ्टर वापरतोय, ऑफ टू वापरतोय, क्रिप पण म्हणतोय म्हणल्यावर अजून काय पाहिजे. ही विल नॉट रिग्रेट अबाउट दॅट.
ओके. क्रिबलाच एक वाईन म्हणून पण शब्द आहे, WHINE. वाईन म्हणजे ऍक्च्युली शब्दाच्या रडणे. मग रडत बसू नका. नॉट टू वाईन अबाउट, म्हणजे नॉट टू क्राय म्हणण्यापेक्षा नॉट टू वाईन अबाउट. पुढचं वाक्य, देअर वॉज अ पॉइंट वेअर आय वॉज कॉन्स्टंटली बिकमिंग डिपेंडंट ऑन द टीम मेंबर्स टू गेट वर्क डन. आय डिड नॉट लाईक दिस ॲज आय वॉन्टेड टू कॅरी आउट माय पॉसिबल रिस्पॉन्सिबिलिटीज in an independent manner along with working in a team. I wasted no time. Okay. आता जेव्हा इंग्लिश तुम्ही बोलाल कुणाशी पण, त्यावेळी आय डिड नॉट वेस्ट टाइम ही लहान मुलगा पण सांगेल, पण वापरा ना आय वेस्टेड नो टाइम. काय हरकत आहे? टाइम तुम्ही न टाइम दवडता मी पुढे गेलो. आय क्विकली लर्न, म्हणून मी म्हटलं न टाइम दवडता, टाइम न घालवता, इमिजिएटली आय क्विकली, म्हणून तिथं क्विकली वर्ड आहे. क्विकली लर्न द वर्किंग डायनामिक्स ऑफ द प्रोजेक्ट and received various assignments related to the project. The more assignments I worked on with minimal help, the more confident I became. The more असे काही यूज केलेले काही ऑक्झिलरी वर्ब्स आहेत किंवा काही हेल्पिंग वर्ब्स आहेत, काही कनेक्टर्स आहेत, हे सगळे वापरत आहेत. द मोर सारखं नथिंग सुनर दॅन असं वापरलं. नो सुनर दॅन. ओके. नो सुनर दॅन आय हॅड असं वापरायचो आपण पूर्वी ग्रामर मध्ये. ओके. द मोर असाइनमेंट्स आणि आय फेल्ट मोर इंडिपेंडेंट. आय वॉज लाउडेड मल्टिपल टाइम्स फॉर माय डेडिकेशन, माय सेन्स ऑफ ओनरशिप अँड हाऊ क्विकली आय वॉज एबल टू अडॅप्ट टू द प्रोजेक्ट. ही मी तुम्ही याच्यामध्ये वाचता, म्हणजे ज्यावेळी पीडीएफ मी देतोय त्यावेळी असे काही तुम्ही त्यामध्ये मार्क्स करू शकता. म्हणजे तुम्ही राईट आफ्टर आहे, कॅरी आउट आहे. मला नाही वाटत आता क्रीप कोण विसरेल. क्रीप आहे ते, ग्रीप म्हण नका. ओके. टेल मी अबाउट अ टाइम व्हेन यू वेअर मेड टू वर्क अंडर क्लोज सुपरविजन. ओके. सॅम्पल आन्सर. इन माय प्रिव्हियस जॉब आय वॉज वर्किंग अंडर द सुपरविजन. सुपरविजन म्हणजे काय? मेकॅनिकलचं जे क्वेश्चन, एखादा स्टुडंट असेल अंडर सुपरविजन म्हणजे तुम्ही त्याला कसं इम्प्रेस केलं थोडक्यात, किंवा तो टाइम जो आहे तो सांगायचा तिथला, की I was uncomfortable with this because of the constant pressure involved, but then I found out the manager did not trust me enough to do my job alone. I was very new to it, so I worked on building her trust by working on diligence. म्हणजे तुम्हाला सुपरविजन मध्ये तुम्ही काम केलं, सुरुवातीला तुम्हाला त्रास होत होता कारण शी वॉज सुपरवायझिंग हिम. त्यानंतर तुम्ही व्हॉट यू डिड, यू अचिव्ड हर ट्रस्ट. हे तुम्हाला सॅम्पल आन्सर एवढं दिलंय. आपल्या डोक्यात कितपत आहे मला माहित नाही, पण सॅम्पल आन्सर तरी एवढं दिलंय तुम्ही, म्हणजे काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. झालं 5:15 आहे. 5:15 स्टार्ट होते म्हणून. चालेल. हाऊ वॉज द सेशन? ठीक आहे. व्हॉइस, वेअर इज द व्हॉइस? ठीक आहे. ओके. थँक्स. हे ऑनलाईन फोटो घ्या. सर आजच्या सेशन मध्ये काय अडचण? ऑनलाईन जे जॉईन आहेत त्यांना नो सर. ओके. याच्यामध्ये आणखी काही डाऊट्स असतील यू कॅन आस्क. ठीक आहे. ओके. जर इथं काही डाऊट्स असतील किंवा नंतर विचारणार असेल, यू कॅन पर्सनली मेसेज मी, नो इश्यू. आणि व्हॉइस जे आहेत, पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस क्लिअर झालेच पाहिजे. ओके. थँक्यू. आज ही पीडीएफ मी टेलिग्रामला टाकतो. थँक्यू.